झालेले आहे. संभाजीनगरची जागा सर्वसाधारण सुटलेली आहे. आज महानगरपालिकेच्या 29 महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत झालेली आहे आणि मला वाटतं जी काय झाली ती योग्य प्रक्रिया करूनच झालेली आहे, म्हणून त्याच्यावर कोणतंही ऑब्जेक्शन ज्यांना घ्यायचं होतं त्यांनी त्यावेळेला घेतलंय, पण आणि त्यानुसार ज्यांनी सोडत काढली त्यांनी त्याची दखलही घेतली आणि तुम्ही पाहिलं असेल की 1-2 ठिकाणी त्याच्यामुळे चेंजेस सुद्धा झालेले आहेत. म्हणून आता आरक्षणावर जास्त बोलणं उचित ठरणार नाही. जे आरक्षण पडलंय त्या पद्धतीने त्या ठिकाणी महापौर बसेल. विजय वडेट्टीवार असे म्हणले, अनेक ठिकाणचे आरक्षण सोडत फिक्स असून उभाटाने घेतलेले आक्षेप योग्य आहे असं त्यांचं म्हणणं. आरक्षण हे सगळ्यात देखत निघत असतं. कसं या लोकांना काय झालेलं आहे, मनाप्रमाणे जे काही काम झालं नसेल तर त्याच्यात घोटाळा झाला, गडबड झाली. आता सर्व बसलेले असताना त्यांच्या समोर निघलेलं आरक्षण याला जर आपण जर प्रमाण मानत नसाल किंवा त्याच्यावर विश्वास ठेवत नसाल तर विश्वास ठेवायचा कशावर? म्हणून असे काही आरक्षण फिक्स जर असते तर मग कल्याण डोंबिवलीला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं, ठाण्याला कशाला एसटीचं आरक्षण निघालं असतं? असं काही ठरवून करतात का? अनेक ठिकाणी एससी आरक्षण निघालं, अनेक ठिकाणी एसटी आरक्षण निघालं, काही ठिकाणी महिला आरक्षण निघालं, काही ठिकाणी पुरुष आरक्षण निघालं. या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रक्रियेचा हा भाग असतो आणि मग जर प्रक्रियेच्या भागामध्ये जर आपण दरवेळेला जर ऑब्जेक्शनच घेत बसलो मग इतर समाजाला न्याय द्यायचाच नाही असं काही धोरण आहे का? काँग्रेसने आजपर्यंत प्रत्येक समाजाला वापरून घेतलेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की आता हे जे काही सुटत वडत निघेल ती सुद्धा काही आमच्या मर्जीनुसार व्हावी, असं कधी घडत नसतं. जो नियम आहे तो सर्वांना सारखा आहे. घटना मानता ना तुम्ही, मग जर घटनेचा मान करत असाल तर त्या घटनेनुसार निघालेलं ते आरक्षण आहे आणि त्याचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. तर अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम एकत्र आले पाहायला मिळते. अमरावतीमध्ये अचलपूरमध्ये आता जी काही बातमी येते की एमआयएम बरोबर त्याची युती होते हे अत्यंत चुकीचं आहे. सत्ता एक वेळ नसली तरी चालेल, परंतु अशी युती होणं भविष्यामध्ये ज्यांनी आपल्याला मतं टाकली त्यांचा तो अपमान ठरेल. एमआयएमच्या विरोधात किंवा हिंदुत्वाची भूमिका घेऊन जे आपण उभं राहिलेलो आहोत त्या भूमिकेला तो छेद म्हणून पाहिला जाईल. निवडणुकीच्या काळात अशी युती व्हायचा प्रयत्न केला, त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा ठणकावून सांगितलं आणि ती युती तोडली होती. परंतु आता जर तशी युती होत असेल मला वाटतं हे पक्षासाठी योग्य नाही. कल्याणमध्ये मनसेचे नगरसेवक तुमच्या शिवसेनेसोबत आले, त्यामध्ये ते ठाकरे गटाची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळते. सचिन पारशी सुद्धा आक्रमक आहे. कोण आक्रमक झालं, काय झालं? हे गेल्या 1 महिन्यापूर्वी झालेले त्यांचं मनोमिलन, त्यांची भूमिका ही निवडणुकीपुरती होती, मराठी माणसापुरती होती आणि विकासाच्या मुद्द्यावर नेहमी राज ठाकरे हे आक्रमक राहिलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल त्यांनी ब्ल्यू प्रिंट काढली होती मागे सुद्धा. विकासाच्या मुद्द्यावर अनेक वेळेला ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना असेल त्यांना जाऊन भेटायचे का नाही भेटायचे? भेटत होते आणि त्यांच्याशी संबंध वाईट असण्याचं काही कारण नाही. ते समविचारी पक्षाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांनी पाठिंबा दिला म्हणून उबाटाच्या पोटात काही दुखणं आणि तुम्ही जेव्हा बुके घेऊन जाता